आणि यानंतर आपण थेट विधानसभेत जाऊयात। मंत्री दादा भुसे बोलतायत। काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना 27/6/2026 रोजी मिळाली। सतर माहितीची खातरजमा करून टीईटी प्रश्नपत्रिका विक्रीस येणाऱ्या 3 व्यक्तींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले। सदर व्यक्तींकडे असलेल्या वस्तूंमध्ये दिनांक 28/6/2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे म्हणजेच टीईटीचे पेपर त्या ठिकाणी आढळून आले। याबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खात्री केली असता सदर प्रश्नपत्रिका 28/6/2026 रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचे समजले। त्यामुळे राजू श्री प्रयाग शाव व इतर 2 यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षकांसाठी होणारी टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका गैरमार्गाने प्राप्त करून गैरमार्गाने परीक्षार्थींकडून मोठी रक्कम स्वीकारून त्यांना वितरित करण्यासाठी बाळगली म्हणून कोणगाव पोलीस ठाणे, भिवंडी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय येथे दिनांक 27/6/2026 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 281/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318 कंसात 4 316 कंसात 5 61 कंसात 2 सह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम 2024 चे कलम 11 कंसात 1 कंसात 2 कंसात 3 12 कंसात 1 कंसात 2 सह महाराष्ट्र विद्यापीठांच्या मंडळाचा व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1982 चे कलम 6 व 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील 3 आरोपींना दिनांक 27/6/2026 रोजी अटक करण्यात आली आहे। सदर गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या दिनांक 27/6/2026 च्या आदेशान्वये पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक SIT स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। दिनांक 28/6/2026 रोजीच्या नियोजित टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, फेर परीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल। टीईटी 2026 च्या फेर परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही, कारण ते यापूर्वीच स्वीकारण्यात आलेलं आहे। पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल। त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सविस्तर माहिती दिली। मी गृह विभागाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गुन्हा होण्याच्या अगोदर पकडलं। पण यामागे मंत्री महोदय एक गोष्ट लक्षात आली की आपण महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आपला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा संकल्प आहे। मग याच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापतो आपण?
अनेक वर्षापासून जर या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जात असतील, देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे, नाशिकमध्ये नोटा छापायसाठी महाराष्ट्राचा निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? मला सूचना आहे, जर हे खरं असेल की आग्र्यामध्ये प्रश्नपत्रिका छापल्या जात असेल तर ते बंद कराव्या, महाराष्ट्रातच प्रश्नपत्रिका छापाव्या. कारण या गुन्ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, कोणीही महाराष्ट्रीयन माणूस पेपर फोडण्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे, हे तिकडचे आहे सर्व. आणि तुम्ही तिकडे पेपर छापाल आणि मग तर तिजोरीमध्ये पैसे ठेवले आणि तिजोरी तागाच नाही आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्नपत्रिका जर आग्र्याला छापतात ही माहिती खरी असेल तर यापुढे आपण निर्णय करावा की आता प्रश्नपत्रिका या महाराष्ट्रातच छापल्या जाईल, कोणत्याही इतर राज्यात छापल्या जाणार नाही. एवढी जर आपण घोषणा केली तर निवेदन परिपूर्ण होईल. नाही, निवेदन परिपूर्ण होईल, नाही तर पुन्हा पुढच्या अधिवेशनात हा पेपर फुटला, तो पेपर फुटला. आता त्या इन्स्पेक्टरचं अभिनंदन की ज्यांना फक्त फोन आला अध्यक्ष महाराज आणि इतर इन्स्पेक्टर सारखा तो रिकामा झोपत नाही बसला, त्यांनी जाऊन पकडून आणलं. अन्यथा काय झालं असतं, परीक्षा झाल्यावर जर बोंबाबोंब झाली असती तर पहिलेच आपल्या नावाने तरुण ओरडतो, अजून ओरड वाढली असती. आता कमीत कमी आग्र्यामध्ये पेपर छापणार नाही एवढी तर काळजी घ्या. ठीक आहे, निवेदनावरती चर्चा नको आता. अध्यक्ष महोदय, हां, सन्मान्य ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की या सर्व चौकशीच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे. SIT चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि निवेदनामध्येच हे पण या ठिकाणी विशद करण्यात आलेले की येणाऱ्या काळामध्ये TET सह इतरही काही परीक्षा, इतरही डिपार्टमेंटच्या या संपूर्ण पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातनं ऑनलाईन सिस्टम ही पद्धती निर्माण करण्याच्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे मंत्री महोदय. ताई, एका मिनिटात कन्क्लूड करा तुम्ही. चला बोला. 5 मिनिटं बोलले साहेब. हा, बोलू एका दे ना, मिनिटात पूर्ण conclude तर करू करा. द्या मला माझं. घ्या घ्या घ्या. अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय रुग्णालयाची स्थापना झाली. जुने जे होतं ते जवळपास 200 बेडचं होतं आणि 200 बेडवरून आज त्याचे आपण 400 बेडचं हॉस्पिटल नवीन बांधलेलं आहे. परंतु त्या